रोज उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स. क्रमांक 1. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवा, म्हणजे भाजी घट्ट होण्यासाठी याचा वापर करा. भाजीला खूप छान टेस्ट येते. क्रमांक 2. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, यामुळे ते करपणार नाही. क्रमांक 3. दिवाळीला किंवा सणांना तांब्याची भांडी घासताना जर पितांबरी नसेल तर घरीच 2 चमचे बेसन पीठ घेऊन त्यात मीठ व 2 चमचे दही, हळद मिक्स करून त्याने भांडी घासा. याने तांब्याची भांडी चमकतील आणि हात देखील मुलायम राहतील. क्रमांक 4. कांदे स्वस्त झाले असतील तर एकदम आणून त्याचे उभे काप करून वाळवून घ्या. ते बिर्याणी किंवा मसाले भात बनवायचा असेल तर त्यावेळेस झटपट तुम्ही त्याचा वापर करू शकता. क्रमांक 5. डोसा किंवा तांदळाचे घावन काढताना तव्याला चिटकत असेल तर कांदा कापून तेलामध्ये बुडवून तव्यावरती फिरवा. त्यामुळे झटपट डोसा निघतात आणि चविष्ट होतात. क्रमांक 6. फ्लावर शिजवताना त्यात दूध आणि मीठ घालून शिजवावे, म्हणजे फ्लावर पांढरा शुभ्र आणि तजेलदार राहतो. क्रमांक 7. रोज एक काकडी खावी, म्हणजे व्यायामाची गरज पडत नाही. क्रमांक 8. घरात जर नवीन भांडी आणली तर त्याचे स्टिकर खूप घासावे लागते. त्यासाठी ते थोडं गरम करायला ठेवा आणि मग लगेच स्टिकर काढा, लगेच निघते. क्रमांक 9. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा. क्रमांक 10. वरण चवदार होण्यासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये टोमॅटो, मीठ, हळद घाला, म्हणजे वरणाला छान टेस्ट येते. क्रमांक 11. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो व मोकळा होतो. क्रमांक 12. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत होतात. क्रमांक 13. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढई शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. क्रमांक 14. भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये. क्रमांक 15. कांदा चिरताना कापताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांदे सोलून 2 तुकडे करा व पाण्याने धुवून घ्या. क्रमांक 16. तळणीच्या तेलात थोडे पाणी पडल्यावर तेल तडतड उडते, तेव्हा त्यात थोडे मीठ घाला, ते उडणे लगेच थांबते. क्रमांक 17. भाजीच्या रसात मीठ जास्त पडले असेल तर उकडलेला बटाटा टाकावा. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा खारटपणा कमी होतो. क्रमांक 18. चकली, चिवडा व शेव उरली असेल, कोणी खात नसेल तर चिवड्याचे पुनर्वापर करण्यासाठी तो मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा. क्रमांक 19. साखरेमध्ये मुंग्या लागल्या असतील तर त्यात लवंग टाका.
क्रमांक 20. मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी त्याचे देठ काढून मग फ्रीजमध्ये ठेवा. क्रमांक 21. कडधान्य टिकवण्यासाठी त्याला तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे. क्रमांक 22. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात. क्रमांक 23. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरिता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही. क्रमांक 24. भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी करता येत नाही, त्यासाठी पाणी गरम करून पीठ मळून भाकरी करा. क्रमांक 25. पुदिना जास्त असेल तर वाळवून त्याची पावडर करा, मग बिर्याणी किंवा चटणीला वापरा. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.